सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिक तापत चालले आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पूर्ण ताकदनिशी मैदानात उतरले असून प्रचार सभा, पदयात्रा, बैठकांचा धडाका सुरू आहे. अशातच दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमन एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा आणि खासदार बॅरिस्टर असुद्दीन ओवेसी यांची प्रभाग क्रमांक 20 मध्ये भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या जाहीर सभेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. सभास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून सीसीटीव्ही, वाहतूक नियंत्रण तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आज शुक्रवार असल्याने नमाज पठणानंतर सोलापूर शहरातील मदिना परिसरात ही जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेसाठी गेल्या 2 दिवसांपासून जोरदार तयारी सुरू असून मंच उभारणी, ध्वनी व्यवस्था, प्रकाश योजना तसेच कार्यकर्त्यांच्या नियोजनावर विशेष भर देण्यात आला आहे. परिसरात एमआयएम पक्षाचे झेंडे, बॅनर आणि पोस्टर्स लावण्यात आले असून संपूर्ण भागात निवडणुकीचा माहोल निर्माण झाला आहे. या सभेत बॅरिस्टर असुद्दीन ओवेसी हे एमआयएम पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसाठी जाहीर समर्थन व्यक्त करणार असून सोलापूर महानगरपालिकेसाठी पक्षाची भूमिका, विकासाचा अजेंडा आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर आपले मत मांडणार आहेत. विशेषतः पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य सुविधा, शिक्षण आणि अल्पसंख्याकांच्या प्रश्नांवर ओवेसी यांचे लक्ष केंद्रित राहणार असल्याची चर्चा आहे. एमआयएम पक्षाच्या या जाहीर सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिक उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आजची ही सभा सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. ओवेसी यांच्या सभेमुळे एमआयएमच्या प्रचाराला अधिक बळ मिळणार असल्याचे पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. एकूणच सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आजची ओवेसी यांची जाहीर सभा शहराच्या राजकारणात कोणता प्रभाव टाकते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.